नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सागरभाऊ खोत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत. चालक मालकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन. वाळवा तालुक्यातील ऐतोडे बुद्रुक येथे युवा नेते तथा रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरभाऊ खोत यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर केसरी पर्व दुसरे अंतर्गत भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही शर्यत बुधवारी दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता नांगरे वस्ती ऐतवडी बुद्रुक तालुका वाळवा येथे पार पडणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी दिली. यावेळी बोलताना संदीप गायकवाड म्हणाले की सागरभाऊ खोत यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण परंपरेला चालना देण्यासाठी आणि बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून शेतकरी व युवकांना एकत्र आणण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीत परिसरातील बैलगाडी चालक मालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केलं. तसेच युवा नेते प्रताप घाडगे म्हणाले की सागरभाऊ खोत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही बैलगाडा शर्यत केवळ एक स्पर्धा नसून ग्रामीण संस्कृतीचे जतन आणि जिवंत ठेवण्याचा एक प्रयत्न आहे. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये एकोपा वाढतो, तसेच पारंपरिक खेळांना नवे बळ मिळते. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व बैलगाडी चालक मालकांनी नियमांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केलं. या स्पर्धेसाठी प्रसिद्ध बैलगाडी चालक बाळू ड्रायव्हर हे विशेष उपस्थित राहणार असून त्यांच्या उपस्थितीमुळे शर्यतीची रंगत आणखीन वाढणार आहे. तसेच शर्यतीसाठी मैदान तयार करण्यासाठी धनाजी नांगरे यांचे ट्रॅक्टर सहकार्य लाभत असून शेती मालक नारायण नांगरे यांनीही मोलाचे सहकार्य केले आहे. याशिवाय रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयोजन यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतला आहे. तसेच या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील पारंपरिक खेळांना प्रोत्साहन मिळणार असून स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून शर्यतीचा आनंद घ्यावा असंही आवाहन सचिन वाघमोडे, विजय गायकवाड, प्रमोद पाटील, रुस्तम पठाण, प्रीतम माळी, वैभव चेंडके, आयुब मुल्ला व आयोजकांकडून करण्यात आलं आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. रयत क्रांती पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सागरभाऊ खोत यांचा वाढदिवस आज 5 तारखेला मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. आणि खऱ्या अर्थानं ऐतोडे बुद्रुकची रयत क्रांती संघटना ही ह्या कार्यक्रमांमध्ये अग्रेसर आहे. गेल्या वर्षीपासून जे कर्मवीर बैलगाडा शर्यत या दुसऱ्या पर्वामध्ये 8 तारखेला रयत क्रांती संघटनेनं बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलेलं आहे. तरी या शर्यतीसाठी बैलगाडा शर्यतीतले सर्व मालक आणि प्रेमी यांनी 8 तारखेला बुधवारी या इथं नांगरे वस्तीवरती जे स्पर्धा भरवलेली आहे इथे येऊन सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. आणि खऱ्या अर्थानं या बैलगाडी स्पर्धेनंतर जे काही आयोजन केलेलं आहे हे खऱ्या अर्थानं सागरभाऊंना जी वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत ह्या बैलगाडी शर्यतीच्यानुसार शुभेच्छा दिलेल्या आहेत. सागरभाऊ खोत हे खऱ्या अर्थानं लोकाभिमुख एक नेतृत्व आहे आणि सर्वसामान्य लोकांच्यात रमणारं नेतृत्व आहे. तर खऱ्या अर्थानं या नेतृत्वाला कुठंतरी बळ मिळावं म्हणून सर्वच ठिकाणी प्रत्येक ठिकाणी रयत क्रांती संघटना असेल, मित्रपक्ष असतील, सर्वांनीच चांगल्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करण्याचं आयोजन केलेलं आहे. तर या ऐतोडे बुद्रुकमध्ये 8 तारखेला सर्वांनी येऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. मान्य श्री सागरभाऊ खोत यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही जवळजवळ 4-5 वर्ष झालं लहान मुलांना खाऊ वाटप असेल, तुमच्या समृद्धीच्या किंवा स्कॉलरशिपमध्ये नंबर काढलेल्या मुलांना वही वाटप असेल, हे आम्ही 4 वर्ष झालं करत आलो आहे. त्याच्यानंतर आम्ही गेल्या वर्षीपासून सागरभाऊंच्या वाढदिवसानिमित्त बैलगाड्या शर्यत आम्ही भरवायचं चालू केलं. गेल्या वर्षी आम्ही कर्मवीर केसरी सागरभाऊंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही कर्मवीर केसरी मैदानाचं पहिलं वर्ष होतं गेल्या वर्षीचं. आता ह्या वर्षी दुसरं वर्ष आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ते भरवलेलं आहे, ते चालू केलेलं आहे. आणि विविध कार्यक्रमांनी सागरभाऊंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्षारोपण असेल, खाऊ वाटपाचं, वही वाटपाचं किंवा मग रक्तदान शिबिर घेतलेलं होतं, तुमच्या डोळे तपासणीचं शिबिर घेतलेलं आहे. अशा विविध उपक्रमाने आम्ही त्यांना ही करतो आहे. आणि सागरभाऊ शतायुषी व्हावं. आणि मैदानबद्दल जर माहिती सांगायची म्हटलं तर आमचं मैदान आहे 800 फुटाचं, रुंदी आहे 14 फूट पाटीचं रुंदी आहे, लांबी आहे तिची 800 फूट. आणि 8 तारखेला मैदान आहे. मैदानाचं पहिलं बक्षीस हे सागरभाऊंच्या तर्फेच देण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही चालत आलेलो आहे. तरी जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी
या बैलगाडी शर्यतीचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे आमची. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय सागरभाऊ खोत यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त 8 तारखेला बैलगाड्या शर्यत घेतली आहे. त्या बैलगाडी शर्यतीसाठी रानमालक निसर्ग नांगरे यांनी आपल्याला मोलाचे सहकार्य केलं आहे. जास्तीत जास्त बैलगाडी शौकीनांनी 8 तारखेला बैलगाडी शर्यतीचा लाभ घ्यावा ही विनंती. आमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.